Hello friends, welcome to the My English book 8th standard and this is your first poem 1.1 A Time to Believe. म्हणजेच आपल्या वेळ आली आहे आता विश्वास ठेवण्याची. दिस इज युनिट 1 1.1. वॉर्मिंग अप म्हणजे आपल्याला तयारी करायची आहे इंग्लिशची ही कविता शिकण्यासाठी. सो फर्स्ट इज थिंक, चूज अँड फिल अप द लेबल्स विथ वॉट सनराइज सिम्बलाइज. म्हणजे सनराइज उगवता सूर्य आपल्याला काय दर्शवतो विचार करायचा आहे, निवडायचंय. ओके, द फर्स्ट इज ज्वेलरी. उगवत्या सूर्याला पाहून तुम्हाला ज्वेलरीची आठवण येते का? आर्ट म्हणजे कला, होप म्हणजे आशा, बर्थ म्हणजे जन्म, अँगर म्हणजे राग, न्यू अपॉर्च्युनिटीज म्हणजे नवीन संधी, गुड मॅनर्स म्हणजे चांगल्या सवयी, इन्स्पिरेशन म्हणजे प्रेरणा, न्यू अचिव्हमेंट्स म्हणजे आपण नवीन काहीतरी मिळवलंय, हॅपीनेस आनंद, मिझरी दुःख, ब्राईट मोमेंट्स म्हणजे चांगले क्षण, न्यू एम्स म्हणजे नवीन ध्येय, मनी म्हणजे पैसा, न्यू सरप्राइजेस म्हणजे नवीन काहीतरी आपल्याला आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी. तर आता याचा विचार करायचा आहे. आणि सनराइज म्हटलं की आपल्याला इथे काय काय दिसू शकतं, तर आपण जर बघितलं तर आपल्याला इथे दिसतं बर्थ, होप, न्यू ऑपॉर्च्युनिटीज, गुड मॅनर्स, न्यू अचिव्हमेंट्स, ब्राईट मोमेंट, ज्वेलरी, मनी, न्यू एम्स, इन्स्पिरेशन, न्यू सरप्राइजेस, हॅपीनेस. म्हणजे जर राग सोडला आणि मिझरी दुःख, अँगर आणि मिझरी सोडलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी सनराइजला पाहिल्यावर दिसतात. सेकंड इज अक्रॉस्टिक वर्ड्स. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अक्रॉस्टिक वर्ड्स? अक्रॉस्टिक वर्डचा अर्थ असा होतो की an acrostic is a poem or a write-up in which the first letter of each line forms a word when it is read vertically. म्हणजे याचाच अर्थ जर तुम्ही एखादी पोएम घेतली किंवा एखादं लिहिलेल्या गोष्टी घेतल्या ज्याची पहिल्या लाईनला तुम्ही पूर्ण व्हर्टिकली वाचलं तर तुम्हाला असं दिसतं की त्याचा एक शब्द तयार होतो. फॉर एक्झाम्पल इथे वी हॅव 6 वर्ड्स बट स्टील इफ यू रीड दिस फर्स्ट लेटर व्हर्टिकली देन विल गेट फ्रेंड. आपण जर हे सगळे शब्द असे बघितले तर वेगवेगळे, पण जर त्याला व्हर्टिकली प्रत्येक शब्द पाहिला तर हा नाव तयार करतोय. सो फॉर एक्झाम्पल तुमचं नाव असेल, काही नाव असेल, सुशांत असेल, सुशांत सरळ केलं तर त्याचे नवीन शब्द भेटतील. अशाच प्रकारे जेव्हा आपण नवीन एका व्हर्टिकल लाईन तयार होते अनेक शब्दांपासून तेव्हा त्याला म्हणायचं अक्रॉस्टिक वर्ड. जसं की फेथफुल, रिलायबल, इन्स्पायरिंग, एनकरेजिंग, नोबल अँड डेडिकेटेड. आता इथे आपल्याला ऍक्टिव्हिटी करायची आहे ती म्हणजे विथ युअर बेंचमेट. तुमचा बेंचमेट जो कोणी असेल बसलेली ग्रुप किंवा ग्रुप सोबत कम्प्लीट द अक्रॉस्टिक ऑफ बिलीव्ह अँड फेथ. ही ऍक्च्युअली स्कूल ऍक्टिव्हिटी आहे पण तुम्ही तुमची पर्सनली करू शकता. आपण मिळून करूया. तर बिलीव्ह आणि फेथ हे 2 शब्द आहेत तर आपल्याला त्याला अक्रॉस्टिक कम्प्लीट करायचे, शब्द तयार करायचे. प्लीज नोट दॅट द वर्ड फ्रेजेस शुड बी मोर और लेस रिलेटेड टू द टॉपिक. त्यांचं म्हणणं आहे की हे सगळे शब्द या टॉपिकला रिलेटेड असू दे. टॉपिक काय आहे? टाइम टू बिलीव्ह. ओके, यू कॅन यूज द थिसॉरस. म्हणजे तुम्ही थिसॉरसचा पण वापर करू शकता. थिसॉरस म्हणजे असं बुक की जनरली थिसॉरस इज अ रेफरन्स बुक असतं दॅट लिस्ट वर्ड ग्रुप टुगेदर अकॉर्डिंग टू द सिमिलॅरिटी ऑर मिनिंग कंटेनिंग सिनोनिम्स ऑर समटाइम्स अँटोनिम्स. म्हणजे एकाच अर्थाचे शब्द किंवा एकाच अर्थाचे विरुद्धार्थी शब्द असे एका पुस्तकामध्ये दिलेले सॉर्ट ऑफ डिक्शनरी असते. पण डिक्शनरीमध्ये फक्त मिनिंग असतं तर थिसॉरसमध्ये सिमिलर अँटोनिम्स आणि सिनोनिम्स पण असतात. सो तुम्ही हे वापरू शकता थिसॉरस हे शब्द कम्प्लीट करण्यासाठी. मग मी इथे एक्झाम्पल म्हणून दिलंय की ई फॉर एनर्जेटिक, एल फॉर लॉयल, आय फॉर इंटेलिजंट, ई फॉर एक्सलंट, व्ही फॉर विक्ट्री, ई फॉर एलिजिबल, एफ फॉर फेथ, ए फॉर आर्ट, आय फॉर इन्स्पिरेशन, टी फॉर ट्रुथफुली अँड एच फॉर हंबल. A time to believe. To believe is to know that every day is a new beginning. To believe is to know that every day is new beginning म्हणजे आपल्याला विश्वास ठेवायचा आहे काय? प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात आहे. Is to trust that miracles happen. आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की चमत्कार घडतात and dreams really do come true. आणि स्वप्न खरंच सत्यात येतात. To believe is to see angels dancing among the clouds. इथे त्यांनी सांगितलंय की एंजल्स ह्या आपल्याला आकाशामध्ये आसमंतात ढगांच्या पलीकडे किंवा ढगांमध्ये डान्स करताना दिसतात. ऍक्च्युअल एंजल्स म्हणजे आपण असं म्हणत देवदूत.
तर देवदूत पर्या आपला डान्स करताना दिसतात. टू नो दॅट, हे विश्वास ठेवायचा आपण या गोष्टीवरती. टू नो द वंडर ऑफ द स्टारडस्ट स्काय, आणि आपण आकाश जे पूर्णपणे, स्टारडस्ट मीन्स हॅव्हिंग अ मॅजिकल क्वालिटी. स्टारडस्टचा अर्थ आहे मॅजिकल, चमत्कारिक क्वालिटी जी आहे आकाशामधची, त्याच्या आश्चर्यांवरती. वंडर, वंडर म्हणजे आश्चर्यचकित होणे. स्टारडस्ट स्काय, आणि जो पूर्ण असं मॅजिकल क्वालिटी असलेलं जे आकाश आहे त्याच्याबद्दल आपण आश्चर्यचकित करत होतो. आणि द विजडम ऑफ द मॅन इन द मून, आणि चंद्रावर जो माणूस आहे त्याच्या शहाणपणावर आपल्याला विश्वास आहे. टू बिलीव्ह इज टू नो द व्हॅल्यू ऑफ नर्चरिंग हार्ट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ नर्चरिंग? नर्चरिंग मीन्स प्रोव्हाइडिंग नरिशमेंट, केअर अँड प्रोटेक्शन. नर्चरिंग म्हणजे वाढवणं. कोण? आपल्याला पोषण, आपली काळजी आणि आपल्याला संरक्षण देणाऱ्या हृदयावरती आपण विश्वास ठेवायचा आहे. द इनोसन्स ऑफ चाइल्ड्स आय, आणि आपण जर एखाद्या लहान मुलाच्या डोळ्यात बघितलं तर आपल्याला एक इनोसन्स दिसतो. त्या लहान मुलाच्या डोळ्यात आपण तो इनोसन्स बघायचा. अँड ब्युटी ऑफ एजिंग हँड्स. ब्युटी ऑफ एजिंग हँड्स म्हणजे जेव्हा आपण, एजिंगचा अर्थ आहे ग्रोईंग ओल्ड. आपण एखाद्या म्हाताऱ्या माणसाच्या, आजी आजोबांच्या हाताकडे बघतो तेव्हा आपल्याला त्यांच्या हातामध्ये ते सौंदर्य दिसलं पाहिजे, दिसतं. फॉर इट इज थ्रू देअर टीचिंग्स वी लर्न टू लव्ह. कारण तीच म्हातारी माणसं आपल्या आयुष्यामध्ये असतात जी आपल्याला प्रेम शिकवतात, काळजी शिकवतात. ह्याच माणसांच्या हातामध्ये आपल्याला सौंदर्य दिसलं पाहिजे. टू बिलीव्ह इज टू फाइंड द स्ट्रेंथ अँड करेज दॅट लाईज विदिन अस. कवी म्हणतोय की आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे की जी ताकद आणि धैर्य आपल्यामध्ये समावलेलं आहे. वेन इट इज टाइम टू पिकअप द पीसेस अँड बिगिन अगेन. पिकअप द पीसेस म्हणजे आपल्याला ते सगळ्या, एखादी गोष्ट भयानक घडू शकते. पिकअप द पीसेस ही फ्रेज आहे, त्याचा अर्थ आहे रिटर्न टू नॉर्मल आफ्टर अ शॉक ऑर डिझास्टर. एखादी कुठली पण घटना घडते आणि आपण भयंकर शॉकमध्ये जातो किंवा भयानक अशा गोष्टी घडतात. मग अशा वेळेस आपल्याला पुन्हा एकदा स्वतःचं बळ एकवटायचे आणि पुन्हा आपल्याला उठायचे आणि गोष्टी करायच्या. सो वेन इट इज टाइम टू पिकअप अँड द पीसेस बिगिन अगेन. आणि त्या क्षणाला जेव्हा सगळं संपलेलं असं वाटतं आपल्याला, त्या क्षणाला आपल्याला सगळं धैर्य एकवटून स्वतःच्या ताकदीवर आणि धैर्यावर विश्वास ठेवायचा आहे. टू बिलीव्ह इज टू नो वी आर नेव्हर अलोन. आणि विश्वास ठेवायचा आहे की आपण एकटे नाही होते या जगामध्ये, सतत आपल्यावर कुणीतरी आहे. दॅट लाईफ इज अ गिफ्ट, आणि हे आयुष्य एक भेटवस्तू आहे आपल्यासाठी. अँड दिस इज आवर टाइम टू चेरिश इट. चेरिश इटचा अर्थ काय? होल्ड समथिंग ॲज व्हेरी डिअर अँड ऑफ ग्रेट व्हॅल्यू. एखादी अशी गोष्ट आपण अशी हृदयाशी कवटाळून ठेवतो आणि आपल्याला त्याच्याबद्दल खूप छान वाटतं, वाढवायची आपल्याला. आपले आयुष्य हे भेटवस्तू आपल्यासाठी, आपण त्याला वाढवायचे. आपल्याला ही वेळ आहे, आपण त्याला खूप जपण्याची, काळजी घेण्याची. टू बिलीव्ह इज टू नो दॅट वंडरफुल सरप्राइजेस आर जस्ट वेटिंग टू हॅपन. आणि विश्वास ठेवायचा आहे की आयुष्यामध्ये अशी सुंदर, आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी घडणार आहेत आपल्यासोबत. अँड ऑल आवर होप्स अँड ड्रीम्स आर विदिन रिच इफ ओनली वी बिलीव्ह. आणि सगळे आपली आशा, आपली स्वप्न ही पूर्ण होत आली आहेत ह्याचा विश्वास ठेवा. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत, खूप मोठा सिद्धांत, जगभरात प्रसिद्ध आहे. हा पण हेच सांगतो की जेव्हा आपण एखादी गोष्ट मागतो तेव्हा सगळी सृष्टी आपल्याला ती गोष्ट आणून देण्यासाठी प्रयत्न करते. तर ही कविता आहे B.J. मॉब्स्टर यांची. सो रिअरेंज द लेटर्स टू मेक मिनिंगफुल वर्ड्स अँड ऑकरिंग इन द पोएम. म्हणजे इथे आपल्याला जे सगळे लेटर्स आहे ते सगळे वेगवेगळे दिलेले आहेत, म्हणजे इथे आपण वाचू नाही शकत. आता आपल्याला मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे. पहिला आहे मिरेकल, सेकंड आहे विजडम, थर्ड आहे करेज, फोर्थ सरप्राइजेस, फिफ्थ आहे ब्युटी, सिक्स्थ आहे ड्रीम्स, सेवन्थ आहे व्हॅल्यू आणि एथ आहे वंडर. ओके. अँड नेक्स्ट इज राईट वर्ड्स फ्रॉम द पोएम दॅट डिस्क्राईब द फॉलोइंग. हे सगळे नाउन आहेत, आपण वाचले ते. आता एक लक्षात घ्या, डिस्क्राईब दिस वर्ड्स. डिस्क्राईब जेव्हा कधी येतं एखाद्या शब्दामध्ये, एखाद्या गोष्टीबद्दल, ते डिस्क्रिप्शन इज ऑल अबाउट द नाउन. सो स्काय, स्टारडस्ट. सो whenever any description about the noun, it is adjective. हे लक्षात ठेवा. So sky is stardust, heart is nurturing, hand is aging, beginning new, surprise is wonderful. Now say why. We have to give the answers. Say why. Okay.
नाउ द फर्स्ट क्वेश्चन इज द स्काय हॅज अ मॅजिकल क्वालिटी. का मॅजिकल क्वालिटी आहे स्काय मध्ये? इन द स्काय एंजल्स आर डान्सिंग अमंग द क्लाउड अँड स्काय इज फुल ऑफ स्टारडस्ट. ओके. Even an aging hand has beauty. Aging hand taught us love through their love, caring and teachings. We should believe that we are strong and courageous. Why we should believe strong and courageous? Because anything can happen in our life and our life brings down. सो वी हॅव टू पिक अप द पीसेस अँड बिगिन. ओके. आपल्या आयुष्यात काही घडू शकतं तर आपल्याला सगळं स्ट्रेंथ अँड करेज एकवटून वी हॅव टू पिक अप द पीसेस अँड बिगिन. ओके. सो मेक अ लिस्ट ऑफ एनी 6 थिंग्स दॅट द पोएट वॉन्ट अस टू ऍक्सेप्ट द ट्रू. म्हणजे आपल्याला कवी अशा 6 गोष्टी सांगतोय, अशी 6 वाक्य किंवा 6 विचार ज्याच्यावर आपण ऍक्सेप्ट स्वीकारायचे आणि ते खरे मानायचे कवितेमधले. तर पहिलं काय? एव्हरी डे इज अ न्यू बिगिनिंग. हे खरं आहे. ड्रीम्स रिअली कम ट्रू. हेही खरं आहे, आपली स्वप्न खरी होतात. नो द व्हॅल्यू ऑफ नर्चरिंग हार्ट. आणि जे प्रेम करणारं, काळजी करणारं हृदय त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा आहे किंवा माहिती करून घ्यायचं त्यांच्याबद्दल. स्ट्रेंथ अँड करेज दॅट लाईज विदिन अस. म्हणजे आपली ताकद आणि धैर्य आपल्यात असतं हे खरं आहे. वी आर नेव्हर अलोन. आपण कधीच एकटे नसतो. अँड लाईफ इज अ गिफ्ट. ओके. These are the 6 lines. Find from the poem positive qualities to fill up the way. पॉझिटिव्ह क्वालिटीज आपल्याला पोएम मधनं शोधायच्या आहेत. बिलीफ विश्वास, करेज धैर्य, स्ट्रेंथ ताकद, विजडम शहाणपण आणि होप म्हणजे आशा. तर सो दीज आर 5 क्वालिटीज. ओके. सो लेट्स मूव रीड द लाइन्स बिलो. वी हॅव टू रीड these lines carefully. Now what first is to believe is to see angel dancing among the cloud. आपण विश्वास ठेवायचा आहे की डान्सिंग क्लाउड म्हणजे एंजल्स म्हणजे देवदूत म्हणा, पऱ्या म्हणा, तर त्या आकाशामध्ये किंवा ढगांच्या इथे डान्स करतायत. द अबोव लाईन कंटेन अ ह्युमन कॅरेक्टरिस्टिक. कारण देवदूत असो ना तर पर्या असो ते माणसं नाहीयेत आणि डान्स हा माणसांशी संबंधित आहे. त्यामुळे डान्सिंग इव्हन टू समथिंग नॉन ह्युमन. आणि हे नॉन ह्युमन इज कॉल्ड पर्सॉनिफिकेशन. म्हणजे जेव्हा कधीही आपण नॉन ह्युमन गोष्टींसाठी माणसांच्या गोष्टी लागू करतो तेव्हा त्याला पर्सॉनिफिकेशन असं म्हणतात. टू बिलीव्ह इज टू नो दॅट एव्हरी डे इज न्यू बिगिनिंग. आपण विश्वास ठेवायचा आहे की प्रत्येक दिवसात नवीन सुरुवात आहे. टू बिलीव्ह इज टू नो दॅट life is a gift. Lines in poetry such as the above state a general truth and can be used as saying or quotes etc. They contain the figure of speech called epigram. याचा अर्थ काय होतो? एपिग्राम हे एक फिगर ऑफ स्पीच आहे. याचा अर्थ समजून घ्या की लाइन्स इन पोएट्री सच एज अबोव स्टेटेड जनरल ट्रूथ. याचा अर्थ की टू बिलीव्ह इज टू नो दॅट एव्हरी डे इज न्यू बिगिनिंग. प्रत्येक दिवस ही नवीन सुरुवात. हे सत्य आहे, हे जनरल ट्रूथ आहे. कवीनं म्हटलं म्हणून नाही तर हे खरं सत्य आहे म्हणून हे सत्य आहे. आणि हे प्रोवर्ब म्हणून पण तुम्ही वापरू शकता किंवा कोट्स म्हणून पण तुम्ही वापरू शकता. बेसिकली सेइंग ऑर कोट्स. सेकंड आहे टू बिलीव्ह इज टू नो लाईफ इज अ गिफ्ट. आपलं आयुष्य एक गिफ्ट आहे, हे खरं आहे, हे जनरल ट्रूथ आहे. मग तुम्ही कोट म्हणून जरी लिहिल्या तरी तुम्हाला चालणार आहे. मग यालाच फिगर ऑफ स्पीच कोणतं एपिग्राम असं म्हणतात. हे लक्षात ठेवा. ज्याही लाईन्स कोट म्हणून वापरता येतात किंवा जनरल ट्रूथ असतात त्याला एपिग्राम असं म्हणतात. सो एपिग्राम क्लोजली रिसेंबल्स टू अ प्रोवर्ब. ओके. फाइंड फ्रॉम द पोएम 3 अदर एक्झाम्पल्स ऑफ एपिग्राम. अशा 3 लाईन्स आपण शोधायचं. टू बिलीव्ह इज टू सी डॅश डॅश द एंजल डान्सिंग अमंग द क्लाउड्स हे एक आहे. To believe, strength and courage that lies within us. And third is wonderful surprises are just waiting to happen. Hey, so these are 3 examples from the poem. Divide the class into 5 groups. Each group can prepare decorative chart and poster using the epigrammatic line from the poem. You may use calligraphy, painting or paint program on a computer with permission. Put up these charts in your school. This is your school activity and you have to do it in your school.
I hope that you understand this poem. So please, if you like this video, please give me like so I can understand that you like it. And if you have any query, please write down in a comment box so I'll give you answers. And please subscribe the Sapna's Homeschooling channel so you can see my more videos. All the best, students.